आदिवासी शेतकऱ्यांचं उत्पन्नाचं मुख्य साधन असणाऱ्या हिरड्याला रास्त भाव मिळावा आणि त्याची सरकारी खरेदी व्हावी यासाठी किसान सभा गेले अनेक वर्ष लढते आहे। महामंडळावर नाशिक या ठिकाणी 3 तालुक्यांचा मोठा मोर्चा सुद्धा यासाठी झाला। या पार्श्वभूमीवर जानेवारीमध्ये आम्ही भाव जाहीर करू असं आश्वासन आदिवासी विकास महामंडळाने दिलेलं होतं। मंत्रालयात झालेल्या बैठकीमध्ये सुद्धा माननीय आदिवासी विकास मंत्र्यांनी याबद्दलचं आश्वासन दिलेलं होतं आणि 200 कोटीपेक्षा जास्त रुपये यासाठी तरतूद सुद्धा आपल्या मोर्चानंतर झालेली होती। मात्र आता जानेवारी सुरू झालाय, हिरड्याचा हंगाम आता समोर आहे, तरी सुद्धा अद्याप त्याबद्दल कारवाई सुरू झाली नव्हती। त्यांना पुन्हा आठवण करून देण्यासाठी आणि भंडारदरा धरणामध्ये बुडीत बंधारे बांधून आदिवासी शेतकऱ्यांना भंडारदरा धरणातल्या पाण्याचा हक्क बहाल करावा या प्रमुख मागण्यांसाठी आज किसान सभेच्या वतीने जे आंदोलन चालू झालं त्याचा आज तिसरा दिवस आहे। सदाशिव साबळे जे आपल्या किसान सभेचे नेते आहेत, नामदेव भांगरे जे आपल्या किसान सभेचे राज्याचे नेते आहेत आणि त्याचबरोबर विद्रोही आंदोलनाचे स्वप्नील धांडे असतील, ओमकार नवाळे असतील, वेगवेगळे इतर सगळे कार्यकर्ते आहेत, त्यांच्या नेतृत्वाखाली आज तिसरा दिवस आंदोलनाचा आहे। सरकारने लक्ष घेतलं नाही म्हणून आज हे आंदोलन तीव्र होत आहे। आज मी सुद्धा मुक्कामाच्या तयारीने आंदोलनासाठी आलेलो आहे। मला खात्री आहे की आता या आंदोलनाला धार चढेल। आम्ही मागणी केली आहे की जोपर्यंत आदिवासी विकास महामंडळाचे जे एमडी आहेत, मॅनेजिंग डायरेक्टर आहेत, ते नाशिकवरून जोपर्यंत इथे येत नाहीत आणि हिरड्याच्या प्रश्नाचा तुकडा जोपर्यंत पडत नाहीत तोपर्यंत हे आंदोलन आम्ही चालू ठेवणार आहोत। आज मोठा मोर्चा होईल। आदिवासी विकास महामंडळाच्या कार्यालयामध्ये घुसून त्यांच्या कार्यालयाला कुलूप ठोकण्याची भूमिका किसान सभेने घेतलेली आहे। दुर्दैवानं अकोले तालुक्याचे विद्यमान आमदार त्यांच्या गावामध्ये हे आंदोलन होतंय, माजी आमदार त्यांच्या गावामध्ये हे आंदोलन होतंय, त्यांनी अद्यापही या आंदोलनाची दखल घेतलेली नाही। किसान सभेच्या वतीनं आम्ही पुन्हा आवाहन करतोय की उपेक्षा थांबवा। आज महामंडळात घुसतोय, तुमच्या घरात घुसायला वेळ लागणार नाही। अद्यापपणाने लोकांना केसावर फुगे विकणं हे बंद करा। ते जर झालं नाही तर किसान सभा आपल्या स्टाईलने आंदोलन करेल। हिरड्याची सरकारी खरेदी होईल याच्याबद्दल क्लिअर कट भूमिका जोपर्यंत शासन घेत नाही तोपर्यंत आंदोलन मागे जाणार नाहीये। आणि आदिवासी शेतकऱ्यांना भंडारदरा धरणामध्ये त्यांच्या पिण्यासाठी आणि शेतीसाठी राखीव अशा प्रकारचं पाणी ठेवून बुडीत बंधारे बांधण्याच्या बद्दलचा निर्णय जोपर्यंत होत नाही तोपर्यंत आता हे आंदोलन थांबणार नाही। अखिल भारतीय किसान सभा आणि समविचारी संघटना यांच्या वतीनं 6 जानेवारी 2024 पासून राजूरच्या या बाजार तळावर आंदोलन सुरू झालेलं आहे। खरं तर आदिवासी भागामध्ये जो ग्रामीण भाग आहे त्यांना कोणीतरी आले असतं हे पुन्हा एकदा या लालबावटाने या ठिकाणी दाखवून दिलेले। खरं तर राजूरच्या या चौकामध्ये लालबावटा आहे की नाही हे इथून मागे हे सिद्ध झालं होतं, पण आता जे काही या ठिकाणी दिसतंय की या गरीब लोकांचे खरे प्रश्न जर चव्हाट्यावर आणायचे असतील तर मंडपातच बसावं लागतं। मंडपात बसल्याशिवाय प्रश्नांची जी काही उकल होत नाही तेच आज या ठिकाणी निदर्शनात आलेलं आहे। जे काही आदिवासी विकास महामंडळ असेल, नाशिकचे आयुक्त कार्यालय असेल, यांनी दिलेलं लेखी आश्वासन त्याची आज पूर्तता होत नसेल तर किती उपेक्षा या ग्रामीण आदिवासी लोकांनी सहन करावी हे त्याच्यातून दिसतंय। आज विचार जर केला तर आदिवासी विकास महामंडळ यांनी जो काही मोठा निर्णय त्याचा तो मुद्दा खरं तर आज या ठिकाणी आलेला नाही चर्चेला, पण त्यांनी 20 रुपये भाव जाहीर केला होता। पण ज्यावेळेस त्यांनी हात आखडता घेतला आज तोच भाव पुन्हा एकदा या जे काही व्यापारी वर्ग आहे त्यांनी 15-16 रुपयावर आणून ठेवले आणि हीच भीती आम्हाला बाळहिरड्याच्या बाबतीत पण आहे। आणि म्हणून आम्ही या मुद्द्यांवर ठाम आहोत की जोपर्यंत महामंडळ हिरड्याची खरेदी सुरू करत नाही, किमान 250 रुपये भाव जाहीर करत नाही आणि आमच्या ज्या काही उतारावरती नोंदी व्हायला पाहिजे 7-12वरती आमच्याकडे रेल नाहीये, फोन लागत नाहीये आणि त्याच्यामुळे ऑफलाईन नोंदी जोपर्यंत होत नाही तोपर्यंत हे आंदोलन सुरू राहणार आहे। किसान सभा आणि समविचारी संघटनांच्या वतीने दिनांक 6 तारखेपासून जे राजूरमध्ये जे बेमुदत ठिय्या आंदोलन भरणे आंदोलन सुरू आहे, हे आंदोलन अतिशय आशादायक चित्र निर्माण करणार आहे। हिरड्याच्या प्रश्नाच्या बाबतीत त्याचबरोबर गैर विनोद जेवढी काय याच्या बाबतीत दबक्या आवाजात जी लोकांच्यामध्ये चर्चा होती तिला 4 चौघांमध्ये आणून आणि त्याला लोकांच्या हक्काधिकारांच्या सोबत जोडून आणि त्याची लढाई निर्णायक पद्धतीने लढण्याची तयारी किसान सभेने दाखवली। त्याच्याबद्दल किसान सभेचा आम्ही सर्वप्रथम आभार मानतो। हिरड्याचा प्रश्न हा
फक्त एक फळझाड म्हणून महत्वाचा नाही, तर हिरड्याचा प्रश्न हा इथल्या बेरोजगारीशी जोडलेला आहे आणि त्याच्यामुळे हिरड्याचा प्रश्न जोपर्यंत निर्णायक पद्धतीनं त्यातून काही निर्णय लागत नाही तोपर्यंत किसान सभा आणि किसान सभेच्या सोबत असलेल्या सर्व समविचारी संघटनांच्या वतीनं, श्रमिक मुक्तीदल लोकशाहीवादीच्या वतीनं आम्ही या आंदोलनामध्ये सहभागी आहोत. गेल्या 2 वर्षापूर्वी कॉम्रेड अजित नवले, कॉम्रेड भांगरे, कॉम्रेड कातरे यांच्या नेतृत्वाखाली आम्ही हिरड्याच्या हमी दाव्यासाठी जे आंदोलन केलं होतं राजूर या ठिकाणीच केलं होतं, परंतु 2 वर्ष उलटूनही आम्हाला काही त्यातून प्राप्त झालं नाही. त्यामुळे आज आम्हाला हमी भाव भेटल्याशिवाय, हमी भावाचा आकडा आम्ही ऐकल्याशिवाय इथून हलणार नाही आणि याच पद्धतीने आपले गरीब बंधाऱ्यांचा जो प्रश्न आहे त्याच्यावरही आधीच कॉम्रेड अजित नवलेंनी जे रान पेटून दिलेले त्यालाही एक वाचा फोडण्याचं या आंदोलनातून आम्ही काम करणार आहोत. आणि एक अजून तुम्हाला आश्वासन देतो की मी या आदिवासींचा घरातला व्यक्ती म्हणून सांगतो की आजपासून इथं राजूरमध्ये कोणत्याही हिरडा उत्पादकाला त्रास होणार नाही याची हमी मी स्वतः घेतो. तुम्ही अकोल्यावरून येणारे किंवा हे खडकीवरून येणारे, पण मी स्वतः स्थानिक आहे. ही मोठी बाजारपेठ आहे, याच्यात आम्ही काट्याचं प्रयोजन करणारे. कॉम्रेडने सांगितलं ग्रामपंचायतीची आम्हाला गरज नाही, आम्ही स्वतःचे काटे पण आम्ही स्वतःचे काटे तयार करून इथं ठेवणार आहेत. कोणताही हिरडा उत्पादकाला त्रास होणार नाही याची आम्ही आज हमी घेतो आणि हे आंदोलन अधिक कसं तीव्र होईल याकडे लक्ष देतो आणि भारतीय कम्युनिस्ट पक्षातर्फे या आंदोलनाला जाहीर पाठिंबा जाहीर करतो. 2 दिवसापासून राजूरच्या या बाजारपेठेमध्ये आमचे आदिवासी बांधव हे हिरड्याला हमी भाव मिळालाच पाहिजे या मागणीसाठी व बुडूक बंधाऱ्याच्या मागणीसाठी ठिय्या आंदोलनामध्ये बसलेले आहेत. या आंदोलनाचे नेतृत्व आमचे मित्र, राज्याचे नेते डॉक्टर राजेश नवले, सदाशिव साबळे, नामदेवजी, ओंकारजी आणि सर्वजण, स्वप्नीलजी भांडे हे सर्व करत आहेत. खरं तर गेल्या अनेक वर्षापासूनची ही मागणी मान्य होण्याच्या पात्रतेची नक्कीच आहे, परंतु महामंडळ जाणीवपूर्वक दुर्लक्ष करत आहेत. त्यामुळे यापुढे जर या आमच्या बांधवांच्या मागणीचा महामंडळाने तातडीने विचार केला नाही तर जसा महामंडळावर मोर्चा नेला, आज या ठिकाणी आमचे बांधव इथलं स्थानिक जे ऑफिस आहे ते पोलीस बंद करणार आहेत, तर त्याचा स्वरूप राज्य पातळीवर करण्यात येईल. आणि खरं तर आमच्या सर्वांचं संभाजी ब्रिगेड महाराष्ट्र राज्याच्या वतीने मी या आंदोलनाला पाठिंबा देतो व या तालुक्याचे विद्यमान आणि माजी आमदारांना 3 दिवसापासून किसान सभेच्या वतीने महामुक्कामी सत्याग्रह आयोजित केलेला आहे. हिरड्याबरोबरच इतरही काही मागण्या यामध्ये घेतलेल्या आहेत. यामध्ये प्रामुख्यानं माणूस चंद्रावर गेला असं म्हटलं जातं. भारताला स्वातंत्र्य मिळून 76 वर्षे झाले, परंतु अनेक वाड्या वस्त्यांवर आजही वीज पोहोचलेले नाही. आदिवासी बांधव अंधारामध्ये जगतायत. यांचा नेमका काय गुन्हा आहे असे विजेचे प्रश्न या ठिकाणी घेतलेले आहेत. आज जवळजवळ अनेक वाड्या वस्त्यांवर विजेचे प्रश्न आहे. विजेचे पोल मिळाले पाहिजे, रस्त्याची कामं झाली पाहिजे, प्यायला पाणी मिळालं पाहिजे, हाताला रोजगार मिळाला पाहिजे, अशा एकूण 35 मागण्या या ठिकाणी घेतलेल्या आहेत. जोपर्यंत न्याय मिळत नाही तोपर्यंत या राजूरच्या चौकातून आम्ही हलणार नाही, हा किसान सभेचा इशारा आहे.